धाराशिव किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मराठवाडा स्पेशल सुशिला। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर साहित्य बघू शकताय तुम्ही, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी, 10 ते 15 हिरवी मिरची कापून घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, जिरे मोहरी, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता आणि मीठ आणि एक पातेलेभर मुरमुरे घेतलेले आहेत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे, त्यात आपण आपले चुरमुरे धुवून घेऊया। जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत, नुसते पाण्यातून बुडवून काढायचे। याच्या प्रकारे आपण सगळे मुरमुरे धुवून घेणार आहोत। आपले मुरमुरे धुवून झालेले आहेत, आता हे हाताने असे मोकळे करून घेऊया। चला तर आपण बनवूया सुशिला। मी टाकते 2 चमचे तेल, तेल आपलं गरम झालेलं आहे, मी टाकून घेते शेंगदाणे, आता टाकणार आहे जिरी मोहरी, जिरी मोहरी तडतडली टाकूया कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, जिरी चांगली तडतडलेली आहे, आता टाकूया आपण बारीक केलेली हिरवी मिरची, कट केलेला कांदा, आता हे चांगले छान परतून घेऊया। यातले शेंगदाणे पण चांगले कुरकुरीत झालेले आहेत आपले। टाकूया कढीपत्ता, टोमॅटो, अर्धा चमचा हळद, आता टाकणार आहे मी सुशिला, चुरमुरे टाकणार आहे धुवून घेतलेले, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक 2 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। 2 मिनिटं झालेले आहेत आपलं, 2 मिनिटं झालेले आहेत आपले। मस्त असा खमंग सुशिला आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। मी अजून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे वरून। आता करते गॅस बंद। माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।